सो हाय एव्हरीवन. मी आज फर्स्ट टाईम लाईव्ह शूट करते आहे व्लॉग. आज मला थोडा टाईम भेटला होता आणि माझी खूप मनापासून खूप दिवसांची इच्छा होती की चला आपण लाईव्ह शूट करूया. नेहमी व्हॉईस ओव्हर करते. खूप सारे मेसेजेस येतात की तुझा आवाज खूप छान आहे. आज विचार केला की चला थोडा वेळ भेटला तर आपण लाईव्ह शूट करून बघूया. सो लेट्स गो. आज मी डिनरसाठी अंडा करी बनवते आहे. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग खूप आवडेल. आणि त्यासाठी मी ऑलरेडी अंडी बॉईल करून घेतली आहेत आणि आता आपण ती फ्राय करूया छान तेलात. आणि येस, मी तुम्हाला दाखवेन कसं बनवायचं आहे अंडा करी ते. तर फर्स्ट ऑफ ऑल मी तर अंडी थोडीशी तेलात छान फ्राय करून घेतली आहे. थोडासा क्रिस्पीनेस येतो त्याला. येस, टेस्टी खूप लागते ही भाजी आणि निखिलला खूप आवडते. त्यामुळे आज मी प्लॅन केला. कृषी झोपला आहे आणि कृषी जेव्हा झोपतो तेव्हाच मला असा वेळ मिळतो शूट करायला वगैरे. तर चला मग बघूया आज कसा होतो ब्लॉग माझा. आणि इकडे मी अंडी बॉईल करून घेतली होती. ती थोडंसं तेलात जिरं मोहरी आणि थोडंसं लाल तिखट मीठ घालून छान आपण बॉईल करून छान आपण फ्राय करून घेतो आहे. कारण थोडासा क्रिस्पीनेस येतो आणि असे छान ब्राउनिश दिसतात. ब्राउनिश दिसेपर्यंतच त्यांना फ्राय करायचं आहे. त्यानंतर त्यांना बाहेर काढून घ्यायचं आहे. आणि इकडे जो मी मसाला बनवला आहे तो मसाला आपण यानंतर छान फ्राय करणार आहोत. तर येस, अंडा करीसाठी मसाला बनवला होता मी. त्यासाठी कांदा घ्यायचा आहे तुम्हाला. आणि एक कांदा घेतला होता मी, सफिशियंट आहे एक कांदा 2-3 जणांच्या भाजीसाठी. त्यानंतर त्यात मी खडे मसाले टाकले, कोथिंबीर, आलं, लसूण हे सर्व गोष्ट मिक्सरला लावले आणि मस्त भाजलेलं खोबरं टाकलं होतं मी. हे सगळं मिक्सरमधनं ग्राइंड केल्यानंतर छान फाईन पेस्ट बनते. तीच आता आपण इथे फ्राय करतो आहे. आणि ही फ्राय झालेली पेस्ट छान ब्राउनिश होईपर्यंत तिला फ्राय करायची आहे. सर्व मसाले एकजीव करायचे. त्यानंतर मसाला छानसा फ्राय झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल सुटतं आणि तेल सुटेपर्यंत त्याला तुम्हाला फ्राय करायचं आहे. आणि त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या घरचे मसाले तुम्ही त्यात ॲड करू शकता. जसं की आपला काळा मसाला असतो किंवा अंडा करी मसाला असतो किंवा लाल तिखट मसाला असतो. ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. तर आता इकडे मी लाल मसाला, थोडासा काळा मसाला, हळद हे सर्व ॲड करणार आहे. इथे भाजीला टेस्ट छान येते. कांदा लसूण पण ॲड करू शकतात तुम्ही. छान लागते भाजी. तर आज लाईव्ह शूट करायचं रिझन असं की माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती की असं आपण एक व्हिडिओ बनवून बघूया. आणि व्हॉईस ओव्हर तर मी नेहमीच करते. तुम्ही माझे लास्ट काही ब्लॉग्स बघत आले असाल त्यात मी व्हॉईस ओव्हर केला आहे. पण आज मी विचार केला की चला आपण लाईव्ह शूट करूया, बघूया कसं वाटतं. आणि आज लकीली मला टाईमही भेटला तर मी ते लाईव्ह शूट करत आहे. धकाधकीच्या लाईफमध्ये सगळे इतके बिझी आहेत की खरंच टाईम मिळत नाही. बट स्वतःसाठी टाईम काढणं आणि आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी टाईम काढणं हे तितकंच इम्पॉर्टंट असतं. आणि त्यामुळेच आज मी स्पेशल निखिलसाठी ही भाजी करायचं ठरवलं. रोज तर मी वेगवेगळ्या छान छान भाज्या ट्राय करते, रेसिपीज बनवते, पण तितका वेळ भेटत नाही शूटसाठी. आज लकीली भेटला तर म्हटलं चला बनवूया काहीतरी. आणि हे त्याच्यासाठी सरप्राईज आहे. तो वर्कशॉपला आहे आणि ही डोंट नो आजच्या जेवणात काय असणार आहे ते. तर आज छानशी मी कोशिंबीर करणार आहे, काकडीची पोळी, भात आणि मस्तपैकी रस्सा भाजी बनवणार आहोत आपण. तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कृषीचे ब्लॉग्स कसे वाटतात किंवा मी जे व्हिडिओज बनवते ते कसे वाटतात. आणि येस, यू गाईज आर सपोर्टिंग मी. थँक्स अ लॉट फॉर दॅट. मला खूप छान वाटतं जेव्हा मला मेसेजेस येतात की तुमचे ब्लॉग्स छान आहेत आणि लांबून लांबून लोक छान प्रेम दाखवतात. तर त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आता इकडे आपला मसाला छान फ्राय झालेला आहे. यात मी आता पाणी ॲड करते. पाणी तुम्ही तुमच्या
आवडीनुसार किंवा तुम्हाला रस्सा जितका हवा आहे तितक्या त्यानुसार तुम्ही ॲड करा. आणि येस, थोडंसं मी कमीच ॲड केले कारण मला थोडंसं थिक ग्रेव्ही हवी आहे त्यासाठी. ऋषभ इकडे छान शांत झोपला आहे आणि त्यामुळेच मी तिकडे किचनमध्ये काम करू शकते. इथे भाजीला छानशी उकळ फुटली आहे आणि हे बघा, आपण जे बॉईल केलेले एग्स फ्राय केले होते ऑइलमध्ये ते आता आपण इकडे असं टाकून देऊया छान भाजीत, कारण भाजीला छानशी उकळ फुटली आहे आणि छान तरीही दिसत आहे. छानपैकी बारीक मंद गॅसवर छानपैकी होऊ द्यायचं आहे. आणि येस, गार्निशिंगसाठी तुम्ही कोरिएंडर कोथिंबीरचा यूज करू शकतात किंवा तुम्ही पुदिनाही तुम्ही टाकू शकता, त्याने छान फ्लेवर येतो. मी कोथिंबीर टाकली इकडे आणि तुम्ही बघा आता किती सुंदर दिसते भाजी. खावीशी वाटते की नाही. साईड बाय साईड मी भाताचा कुकरही लावून दिला आहे, छानपैकी भातही होतो आहे. इथे ऑलमोस्ट आपली भाजीही झालेली आहे आणि आता आपण चपाती करू. सो आपला भात ऑलमोस्ट रेडी होतो आहे, भाजी तर झाली आहे. आता मी पटकन पोळी करून घेते आणि पोळ्या झाल्या की मग त्यानंतर कोशिंबीर मी ऑलरेडी दुपारीच बनवून ठेवलेली आहे. सो माझा डिनर रेडी. यूट्यूब व्लॉगिंग ही माझ्या लाईफचं एक ड्रीम होतं आणि हो, मी कॉलेजला असल्यापासून मला ते करायची इच्छा होती, बट तेव्हा काही वेळ मिळाला नाही. आत्ता जरा वेळ मिळाला आणि खरंच कृषी आहे तर खूप काही गोष्टी इझी होतात आहेत. त्यालाही वेळ देऊन ह्या सगळ्या गोष्टी करण्यात इंटरेस्ट वाढत चालले, कारण त्याचेही व्हिडिओज ब्लॉग सर्वांना खूप आवडतात. त्यामुळे मलाही जरा इंटरेस्ट येतो आणि छान वाटते, तर मग मीही एन्जॉय करते या सर्व गोष्टी. असो, आणि हो, अजून एक गोष्ट, मी स्वयंपाक वगैरे खूप छान बनवते आणि मला ही मनापासून आवड आहे आणि माझ्या हातचं जेवण माझ्या घरच्यांना खूप आवडतं. म्हणजे माझ्या दोन्ही फॅमिलीजमध्ये खूप आवडतं. आणि मी लग्नाआधी बिलकुल काहीच मला जमत नव्हतं किंवा काही गोष्टी येत नव्हत्या, पण मी ॲटोमॅटिकली काही गोष्टी शिकले, कारण मी इंजिनिअरिंग असताना ॲज अ बॅचलर राहत होते, तर तिकडे आम्ही रूमवर फ्लॅटमेट्स सर्वजण खूप छान स्वयंपाक वगैरे बनवायचो. हो, जायचं आहे. सो इकडे माझा स्वयंपाक झाला आणि कृषीबाई उठला होता, तर आम्ही निघालो होतो आता वॉकला. त्याला छान थोडंसं खाऊ घातलं आणि आता निघालो. येस बेबी, कम ऑन, जम्प जम्प, हात दे, चल पटकन जायचं ना वॉकला, चल, चला जम्प. येस, व्हेरी गुड. सो लेट्स गो. आम्ही आता वॉकला निघालो आहे. येस, लिफ्ट आली आहे, वेट. सो कृषित माझ्या आधी लिफ्टचं, कृषितला सगळं कळतं. ही इज वेटिंग फॉर लिफ्ट. वेट बेबी, वेट वेट, इथे लिफ्ट येते कृषित. आली लिफ्ट, लेट्स गो. आली लिफ्ट. नाही, स्टेअर्सने नाही जायचं आहे, लिफ्टने जायचं आहे. चल, चलो इन. येस. कृषित, कुठे चालला तू? कुठे चालला? फिरायला, वॉकला, है ना? ओ, वेट, चलो. सो आम्ही आलो आहे गार्डनमध्ये आणि कृषी इकडे खूप खूप खेळतो, त्याला त्याचे फ्रेंड्स भेटतात. आज आम्ही थोडं लेट आलो, त्यामुळे ऑलमोस्ट छोटे बेबीज जेवण करत असतील मे बी या टाईमला. आणि आता खूप कमी लोक आहेत इथे, बट कृषी खूप छान खेळतो. कृषी, तुला बसायचं त्यावर? कृषी, वेट. कृषी खूप छान खेळतो गार्डनमध्ये, त्याला खूप आवडतं.
क्रिशिफचे फ्रेंड्स त्याला भेटले आणि क्रिशिफ खूप छान खेळायला लागला त्यांच्यात. बस क्रिशिफ, बस खाली. सिट क्रिशिफ, सिट डाऊन बेबी. त्याला त्यांचीच खेळली. लेट्स गो. 1 2 3. येस, व्हेरी गुड बेबी. आता झोक्यावर बसायचं. कुठे बसायचं आता बाबू? जुजूबाला चलो. चला आता घरी जायचंय बेबी. नो नो नो, उठ. घरी जायचं, आता पाऊस येणार आहे ना. चला चलो चलो चलो. खूप आवाज येतोय पावसाचा. चला चला चला, घरी जायचंय. सो आम्ही निघालो आता घरी जाण्यासाठी. खूपच जास्त हवा सुटली आणि पावसाचंही वातावरण झालं आहे. आता ऑलमोस्ट पाऊसही स्टार्ट होणार आहे लवकरच. आणि मी फायनली क्रिशिवला लिफ्टमध्ये घेऊन आली आहे. बळजबरी तो बिलकुल येत नव्हता आणि आम्ही चाललो होता घरात, कारण पावसामुळे सर्व गोंधळ झाला. हे काय करतोय तू? फायनली आम्ही घरात आलो आणि तुम्ही बघू शकतात खूप जास्त पाऊस पडत होता, खूप जास्त. लकीली आम्ही पटकन घरात आलो, ते बरं झालं. आणि क्रिशिव आल्या इथून पाऊस मी त्याला दाखवला. फायनली तो पण शांत झाला आता, कारण खूप जास्त पाऊस पडतोय. आणि निखिल तर अजून वर्कशॉपलाच आहे, तो अजून आलाही नाही आहे. आता क्रिशिव मस्त जेवण एन्जॉय करतोय त्याचं. त्याला मी जेवणात अंडा आणि राईस देते, थोडंसं स्मॅश करून त्याच्यातच असं छानपैकी. आणि तो खरंच आवडीने खातो. आणि इकडे पाऊसही चालू आहे बाहेर. क्रिशू, पाऊस बघ कसा पडतोय. मग कसा पडतो पाऊस क्रिशिव? अशा पडतो, अशो. आणि बाबू बाबू हाय कसं करायचं बेबी? हाय, से हाय. हाय हाय, येस, थँक्यू. क्रिशिव खूप जास्त स्मार्ट आहे आणि खरंच थँक्यू स्वामी बाप्पा. स्वामींना खरंच थँक्स आहे की त्यांनी इतकं छान गोंडस बाळ आमच्या आयुष्यात दिलं आहे. आणि खरंच आत्ताच निखिललाही मी कॉल केला होता. आता निखिलही येईल घरी, कारण ऑलमोस्ट आता रात्रीचे 9:30 वाजलेत आणि खूप जास्त पावसाचं वातावरण झालेलं आहे. विजा पडत आहेत आणि खूप जास्त हवा पण सुटली आहे. तर होपफुली आज पाऊस नको पडायला, बट तो पडेलच. ऑब्व्हियसली आपल्या मनावर काही नसतं, शेवटी निसर्ग आहे. आणि आजकाल तर कधीही पाऊस पडतोय, त्यामुळे काय त्याचा काही भरोसाच नाही राहिला आहे. क्रिशिव, हे कसं आहे जेवण? छान छान. कसं करायचं छान छान? से छान छान क्रिशिव, छान छान. ओके, आवडलं तुला? आवडलं? आवडलं तुला? छान छान. हो म्हणायचं, हो. छान छान आहे ना? असेच तुम्हाला क्रिशिवचे लाईव्ह व्हिडिओज बघायचे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्कीच असेच व्हिडिओ शूट करत जाईल. जितकं पॉसिबल होईल तितकं व्हॉइस ओव्हर कमी करेल, किंवा जिथे पॉसिबल आहे तिथे व्हॉइस ओव्हर करेल. ओके फाईन. क्रिशिव, पाणी पी तुझ्या हाताने. धर, पी तुझ्या हाताने, पी ना. मग हात लाव. हळू हळू हळू, ठसका लागेल. येस, गुड बॉय. बस ठेव. हे काय? तर आता तुम्ही पटकन आवरून घ्या आणि असेच व्हिडिओज ब्लॉग्स बघायचे असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा. आम्ही आता आमचा डिनर एन्जॉय करणार आहोत. तुम्ही तुमचा डिनर ऑब्व्हियसली एन्जॉय करा, एन्जॉय केला असेल मे बी. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग्स आणि कीप सपोर्टिंग. जर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील. आणि अपकमिंग व्हिडिओसाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच मला मेसेजेस करा किंवा कमेंट करा आणि खूप सारं प्रेम द्या. म्हणजे मी नक्कीच असे व्हिडिओज शूट करेल आणि
Thank you for watching. Keep supporting. Krishi, say thank you. Okay. Stay tuned for next videos. So thank you. Good night. Take care. Bye bye.